वेलकम बॅक टू अवर चॅनल फ्रेंड्स. मित्रांनो, महाराष्ट्रात 21 नवी जिल्ह्यांची निर्मिती होणार आहे आणि ही घोषणा 26 जानेवारी 2025 ला होणार. हा मेसेज तुमच्या व्हॉट्सअपवर आला असेल आणि आज ही बातमी अचानक व्हायरल झाली की येत्या 26 जानेवारीला 2025च्या 21 नवी जिल्ह्यांची घोषणा करणार आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. चला आपण या पूर्ण बातमीचा अनालिसिस करणार आहोत. याचा फॅक्ट चेक आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना मित्रांनो, तर लगेच सबस्क्राईब सुद्धा करून घ्या. ही ती बातमी आहे जी आज तुमच्या व्हॉट्सअपला आली असेल. जवळपास महाराष्ट्रभर ही बातमी व्हायरल झाली होती की महाराष्ट्रात नवीन जिल्ह्यांची यादी 2025 ला 26 जानेवारीला घोषित होणार आहे. याच्यामध्ये नवीन जिल्ह्यांच्या नावांची सुद्धा या बातमीमध्ये नावं दिलेली होती. जसं की बघा, मी तुम्हाला इथे दाखवतो स्क्रीनवर. एक्झॅक्ट सेम नावं तुमच्या व्हॉट्सअपला आज आली असेल. नक्कीच तुम्ही हे पाहिलं सुद्धा असेल. याच्यामध्ये नंबर 1 पासून तर नंबर 21 पर्यंत असे 21 जिल्ह्यांची नावे सांगितली होती आणि मूळ जिल्हा कोणत्या जिल्ह्यांचं विभाजन करून कोणता जिल्हा तयार होणार या प्रकारे हा नवीन जिल्हा आणि मूळ जिल्हा या प्रकारची यादी होती आणि एकूण 21 नवीन जिल्हे निर्माण होणार असं या यादीमध्ये सांगण्यात आलं होतं. बऱ्याच लोकांना आपल्या स्वतःचं जे गाव आहे किंवा जो तालुका आहे तो जिल्हा बनणार याचा आनंद झाला, तर काही लोकांना याची भीती सुद्धा वाटत आहे की 21 नवीन जिल्हे तयार करून आता हे राज्य शासन किंवा जे केंद्र शासन आहे आता महाराष्ट्राची सुद्धा विभागणी किंवा फाळणी करेल. काही लोकांनी व्हॉट्सअपवर चॅटिंग सुरू होती किंवा एक चर्चा सुरू झाली सोशल मीडियावर की मुंबई आता केंद्रशासित प्रदेश केला जाणार, स्वतंत्र विदर्भाला मान्यता दिली जाणार आणि उर्वरित महाराष्ट्र या प्रकारच्या महाराष्ट्राची 3 विभागामध्ये फाळणी केल्या जाणार असे सुद्धा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाले की 21 जिल्हे बनवण्याचा अर्थ हे आहे की आता भविष्यामध्ये महाराष्ट्र 3 भागांमध्ये त्याची फाळणी केली जाईल. मुंबईला केंद्रशासित आणि विदर्भ हा वेगळा राज्य आणि महाराष्ट्र उर्वरित बाकी सर्व हा महाराष्ट्र राहणार. काय ह्या बातमीची सत्यता आहे आज आपण याचा फॅक्ट चेक करणार आहोत, याचा अनालिसिस करणार आहोत. महाराष्ट्रामध्ये नवीन जिल्हे निर्माण करण्याची जी मागणी आहे ना ती काही नवीन नाहीये. 2014 पासूनच या प्रकारच्या मागण्या सुरू झाल्या होत्या आणि त्या वर्षीच 2014ला या नवीन जिल्ह्यांच्या मागणीचं लक्षात घेऊन त्यावेळेसचे तत्कालीन जे मुख्यमंत्री नवीन झाले होते देवेंद्र फडणवीस यांनी एक नवीन समिती बनवली होती अप्पर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली. आणि या समितीत नियोजन, वित्त, ग्रामविकास विभागाचे जे मुख्य हेड जे प्रधान सचिव असतात ते सगळे या समितीचे सदस्य होते. आणि या समितीने आपलं कार्यकाळ 2 वर्षात पूर्ण केलं. 2016ला यांनी आपला जो अभिप्राय आहे हा शासनाला सादर केला आणि त्याच्यात मुख्य अशा ठळक गोष्टी त्यांनी मांडल्या की मागणी तर योग्य आहे, महाराष्ट्रात नवीन जिल्ह्यांची निर्मिती झाली पाहिजे. एकूण त्यांनी सांगितलं होतं की 18 जिल्हे असे आहेत की त्यांची विभागणी करणं अत्यंत गरजेचं आहे आणि या 18 जिल्ह्यांची विभागणी केल्यानंतर नवीन जिल्हे त्याच्यातून तयार करता येतात. परंतु त्यांनी त्यांच्यासमोर काही धोरणांच्या आधारे जिल्हा निर्मितीसाठी अटी टाकल्या. त्यांनी काय म्हटलं की जर इतके 21 नवीन जिल्हे तयार करायचे असतील 18 जुने जिल्हे विभाजन करून, तर राज्याच्या आर्थिक जो बजेट आहे तो बिघडू शकतो, राज्याच्या जो तिजोरीवर आर्थिक भार येऊ शकतो. त्यांनी सांगितलं की मग याच्यासाठी काय केलं पाहिजे. त्यांनी निकष ठरवलं की 2021 ला जी जनगणना होणार, 2021 ची जनगणना त्याला गृहीत धरून, म्हणजे 2021 ची जनगणना झाल्यानंतर त्याला गृहीत धरून त्या जनगणनेला गृहीत धरून नंतर जिल्ह्यांची विभागणी करण्यात यावी. का? कारण की जर आताच आपण विभागणी करून टाकली जनगणना होण्याच्या आधी, बरेचसे दुसरे ज्यांना जिल्हे निर्माण झाले नाही तिथील लोक मग कोर्टात जातील आणि तिथं दावे करतील की आम्हाला सुद्धा नवीन जिल्ह्याची निर्मिती व्हायला पाहिजे होती. जे दुसरे जिल्हे निर्माण झाले ते निकष आमच्या तालुक्यात सुद्धा आहे. त्याच्यामुळे त्यांनी म्हटलं की 2021 ची जनगणना होऊ द्या. त्या समितीने स्पष्ट याचा उल्लेख केला होता. त्या समितीने एकूण 18 जिल्ह्यांचे विभाजन करा म्हणून सांगितलं होतं. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो की 18 जिल्ह्यांचे विभाजन करून एकूण 21 किंवा 22 असे, आता काही ठिकाणी 22 आहे, काही ठिकाणी 21 जिल्हे असं लिहून आहे, त्या समितीचं म्हणणं होतं. मग जोपर्यंत नवीन जिल्हे निर्माण होत नाही तोपर्यंत त्यांनी सुचाव दिला होता की ज्या ठिकाणी जास्त लोड येत आहे मग अशा 2-3 ठिकाणी काय करा की अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय चालू करून द्या. जसं की नाशिकमध्ये मालेगाव या ठिकाणी, बीडमध्ये अंबेजोगाई या ठिकाणी सुरू सुद्धा करण्यात आले आणि गडचिरोली, पालघर यासारख्या ठिकाणी सुद्धा अप्पर जिल्हाधिकारी कार्यान्वित करण्यात आले. आणि चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर आणि अहमदनगर मधील शिर्डी येथे कार्यान्वित करण्याची शिफारस या समितीने केली होती. आणि या शिर्डीचं जे कार्यालय आहे त्याचं उद्घाटन सुद्धा झालं होतं. आणि नवीन जिल्हे बनवणं मित्रांनो इतकं काही सोपं काम नाहीये. एक जिल्हा बनवण्यासाठी साधारणतः 500 कोटींचा खर्च येतो. म्हणजे
त्या ठिकाणी नवीन कार्यालय बांधावी लागतात, मग तिथं जिल्हाधिकारी येतो, जिल्हा परिषदा येतात, तिथलचे नवीन अधिकारी येतात, जिल्हा न्यायालय येतो, औद्योगिक न्यायालय, कौटुंबिक न्यायालय, म्हणजे बरेचसे असे विभाग येतात, त्यांच्या इमारती, तिथलचे कर्मचारी, या सगळ्यांचा ताण जो आहे ते राज्याच्या तिजोरीवर पडतो आणि त्याच्यासाठी जवळपास 400 ते 500 कोटींची गरज आपल्या राज्याला लागू शकते एका जिल्ह्यासाठी. तर विचार करा, गुणीला 21 किंवा गुणीला 22 केली तर इतका मोठा प्रचंड ताण आपल्या राज्याच्या आर्थिक तिजोरीवर पडू शकतो. आता फॅक्ट चेक मध्ये आम्हाला काय आढळलं, आम्ही जेव्हा या बातमीची फॅक्ट चेक केलं तर आम्हाला हे आढळलं की ही बातमी काही प्रथमच नाही आलेली आहे. या प्रकारच्या बातम्या 2024, 2023, 2022, 2021 इतकंच नाही तर 2014 पर्यंत सतत या प्रकारच्या बातम्या दरवर्षी जानेवारी पासून व्हायरल होणं सुरू होतात आणि या आपल्या व्हॉट्सअपला येतात. आपल्याला वाटते की आता आपला तालुका सुद्धा जिल्हा बनणार आहे. तर आम्हाला हे आढळून आलं याचं फॅक्ट चेक केल्यानंतर की ही जी बातमी आहे ही फेक आहे आणि ज्या पेपरद्वारे ही बातमी आली आहे ना त्याची सुद्धा आम्हाला काही खात्री वाटत नाहीये. एक लोकल इन्स्टिट्यूट आहे कोणीतरी, त्याच्याद्वारे ही बातमी प्रसिद्ध करण्यात आली, एका नामांकित पेपरमध्ये ही बातमी आलेली नाहीये. तर आमच्या अनालिसिसनुसार आम्ही जेव्हा हे सगळ्या गोष्टींचा स्टडी केली तर आम्हाला हे आढळलं की ही सगळी जी न्यूज आहे ती फेक आहे. या प्रकारचं कोणतंही धोरण सध्या शासनासमोर नाहीये.